आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझं ना आता डोकं ठिकाणावर नाहीये. मला प्लीज एकटं राहू द्या. प्लीज मला एकटं सोडा. अहो, एकटं राहण्याची काही गरज नाही संकेतराव. तुमच्या सोबत कोणीही नसलं ना तरी मी आयुष्यभर आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. झाली वायफाय बडबड करून झाली नाही झाली असेल ना बडबड करून तर निघालात तर बरं होईल. बर, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या बायकोसाठी गिफ्ट आणलं होतं. घे. संकेतराव, तुम्ही माझ्याशी कितीही वाईट वागलात ना तरी तुम्हाला आणि माझ्या मुलीला मी कधीही विसरू शकत नाही. तुम्ही दोघे कायम सुखी आणि आनंदी असायचा. ओ, तुमची मुलगी, माझं तिच्याशी झालेलं लग्न, हे सगळं सगळं संपलंय आता. आणि तुम्ही का सारखे सारखे इकडे येता? तुम्हाला आवडतं का माझ्याकडून तुमचा अपमान करून घ्यायला? मजा येते का तुम्हाला अपमान करून घ्यायला? निघा आता. संकेत, अरे काय दार करावरच बाहेर ना. अहो, तो पद्मकांत आला होता इथे पुन्हा. इतके वेळा सांगितलं येऊ नको येऊ नको, तरी आपल्या दारात येतो सारखा. बाबा, मला वाटतं ना आपण आता हे घर बदलायला पाहिजे. मला ना तो पुन्हा इथे पद्मकांत आलेला नकोय. बरं, तू कुठे निघालास आता? जाऊन येतो तिथे हॉस्पिटलला. हा, हे जरा बरं करतोयस. बरं असतं पाहुण्यांच्या वेळेला जात जाव. हो, त्याच्यासाठी नाही जाते. मग तुमची सून, माझी बायको ती मुक्ता, कुठल्या वॉर्ड बॉय आणि डॉक्टर सोबत रंग नाही ना उधळते, ते बघून येतो. नातेवाईकांसाठी चांगला. अरे काय मुलगा राणा, म्हणजे हे असं घर गहाण ठेवण्याची खरंच काही गरज नव्हती. अरे काका, मग आता काय करणार काका? तेव्हाची कंडिशनच तशी होती. काही सुचलं नाही आपल्याला, काहीच ऑप्शन नव्हता दुसरा, आणि पैसे पण नव्हते. म्हणून तर इतकी वर्ष कानी कपाळी तुझ्या ओरडून ओरडून सांगत होतो ना तुला. नाही, तुला आत्ता नाही कळणार हे. पण आता तूही एक मुलीचा बाप झालाय, हळूहळू उमगायला लागेल तुला. अरे, आपल्या मुलांसाठी प्रत्येक वयामध्ये अशी थोडी थोडी काटकसर करून हे असे पैसे जमा करून ठेवावे लागतात. तुला सांगतो, आपली वृंदा ज्या क्षणी प्रेग्नंट आहे असं मला कळलं ना, त्या दिवसापासून मी थोडे थोडे पैसे बाजूला करून ठेवायला सुरुवात केली. कारण मला माहित होतं हॉस्पिटल, हे बाळणपण, हा सगळा खर्च, यासाठी पैसे लागणारच. काका काय काका काय? अरे, तशी ती तुझी बायको आहे, तशीच माझी मुलगी पण आहे ना ती. हा, मी माझ्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी अशी थोडी थोडी तरतूद करून ठेवलेली आहे. डोक्यात 24 तास या असल्या तरतुदीचा विचार करत, आपले छोटे छोटे आनंद बाजूला सरून ही असली तरतूद उभी करत राहण्यासाठी झटणं म्हणजेच बापपण. पण तुला म्हटलं ना, आता तूही एका मुलीचा बाप झालायस. आता हळूहळू सगळं कळेल तुला. काका, मान्य आपल्याला चूक झाली माझ्याकडनं. सॉरी काका. पण काका, आता काहीच करू शकत नाही मी. म्हणजे घर तर दिलंय, आणि काका मी खरं सांगतो, जे केलं ना ते फक्त आणि फक्त आपल्या वृंदासाठी केलं.
दुसरा काहीच हेतू नव्हता माझा. बर. अरे उशिरा वेदा, या या या. बाबा कशी आहे ताई? अरे जा जा, तुम्ही जाऊन भेटा तिला, मग कळेलच तुम्हाला. हा, जा वृंदाकडे घेऊन जाय ना. चला. ताई बरी आहे ना? अरे बरी कसली, फर्स्ट क्लास आहे एकदम. अरे ऋषी, वेदा, बाबा झालो बाबा, पोरगी झाली आपल्याला. अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बरं चला, अपन अपने रानी और राजकुमारी दोनों से मिलवाते हैं आपको. चलो चला. कसली सेम माझ्यासारखी दिसते. काही काय, उलट ती खूप गोड दिसती. हेच म्हणते मी, माझ्यासारखी दिसते सेम गोड. ऐक ना, अगं तू आत्ता सुद्धा गोड दिसत नाहीस. मुक्ता आय ए भांडकुदळ बहिणी, तर थांबा तुम्ही. मग एक काम कर, काय बाबा? जरा तू आपल्या घरी जा आणि आपल्या सगळ्यांसाठी जरा जेवण करून घेऊन ये. हा, घरचा डबा घेऊन ये जरा. हो बाबा चालेल. आणि मग जरा गोडाचं पण कर काहीतरी. हा हो. मी पण येणार. ए तू पुढे चाललीस लगेच, आणि तू कशाला जातेस? ती मुक्ता एकटी कसं करेल सगळं मॅनेज? नाही काही नको. तू ऋषीरावांसोबत आलीस ना, हा मग त्यांच्यासोबतच आता पुन्हा घरी जायचं असतो. हा कळलं का? अरे येताना काय परत जायचा बेत करूनच आला असेल ना तुम्ही? मग नाही, थांबणार आहे मी. काय थांबणारच काय? अगं ते शेजारी बसलेत तुझ्या, पण त्यांना विचार तरी त्यांचं काय म्हणणं आहे. काय तू ऋषीच ओरडेल मला. मी अशी घरी परस्पर निघून आले ना तर ऋषीच ओरडेल मला. म्हणेल आता बहिणीला तुझी गरज आहे, बाबांना गरज आहे, तर कशाला आली सोगास निघून, असंच म्हणेल. हो ना? हो मग काय. नाही तसंही मला तर जायचंय ऑफिसला. तू जा घरी, मी जातो ऑफिसला. झालं, फावलं तुझं चांगलं. हा आई आले समजा. हो. बरं राणा, मी पण निघतो आता, मला उशीर होतोय. आणि कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. आता पार्टी पाहिजे. अरे विषयच नाही देणार ना भाऊ. बरं येतो बाबा. सावकाश. वेदा, मला जरा बोलायचं होतं. ताई आम्ही रिक्षा बघतो. तू काय केलंस आता? नाही म्हणजे तुला थांबायचं होतं ना, तर मला थांबायचं असं क्लिअरली बोलायचं ना. उगाच माझं नाव पुढे करायची काय गरज होती? मी थांबावं अशी इच्छा नाहीये का तुझी? अगं तसं नाही, पण एनिवे जाऊ दे, हरकत नाही काही. तू ते पैसे घेत, तुला लागतील इकडे. मी येतो आता, निघायचं मला. चल. बाबा टाइमपास करायचं नाही, काम आहेत महत्वाची. मी वृंदाताईची बॅग भरते कपड्यांची. वर आहे ना बॅग? हो. ये मदतीला मग. आबा
आकाश, तू इथे? ते मला कळलं वृंदाताईला ऍडमिट केलं हॉस्पिटलला, म्हणून तिलाच बघायला निघालेलो. वाटेत घर लागलं, म्हटलं घरी जाऊया, चौकशी करूया. कशी आहे आता वृंदाताई? वृंदाताई बरी आहे आता. मुलगी झाली तिला आणि दोघही सुखरूप आहेत. काय सांगतेस? मुलगी झाली आहे वृंदाताईला? इतकी चांगली न्यूज सांगितलीस ना मुक्ता. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं काय की दोघेही सुखरूप आहेत हे ऐकून तर म्हणजे अगदी जीव भांड्यात पडलाय माझा. कधी एकदा ओबी वहिनीला सांगतोय ना असं झालंय. ती पण टेन्शन मध्ये आहे ग बिचारी. तीच सांगितलं की जा वृंदाताईला बघून ये. आणि मुक्ता इतकी चांगली न्यूज आहे, तू असं का सांगतेस मला? तू बरी आहेस ना? हे बघ, हॉस्पिटलचे व्हिजिटिंग आवर्स सुरू आहेत. तू जाऊन बघू शकतोस वृंदाताईला. मुक्ता, नाही मी जाणारच आहे हॉस्पिटलला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. बरी आहेस ना तू? माझ्यामुळे असं वागतेस का? का वाईट आहे मी? ठीक आहे ना मुक्ता, नियतीमुळे नाही आपण एकत्र येऊ शकलो म्हणून आयुष्यभर आपण एकमेकांचा रागच करत बसलो पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे ग. आपल्या आयुष्यात आलेली फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून सुद्धा आपण एकमेकांना ओळख दाखवूच शकतो अगं. हे बघ आकाश, हॉस्पिटलचे व्हिजिटिंग आवर्स संपत येतील. तू जा. हो मुक्ता, मी जाणारच आहे हॉस्पिटलला, पण तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. ठीक आहेस ना तू? संकेत, नीट वागतो ना तुझ्याशी? हे बघ, मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू प्लीज जा इथून. मुक्ता, तुला कळत
संकेत तू मला एक गोष्ट कळत नाही, मी जेव्हा जेव्हा नसतो तेव्हा तू तिकडे बरोबर कसा काय पोचतोस रे? हा नाही हे बघ संकेत, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. ऍक्च्युली मी वृंदाताईला भेटायला हॉस्पिटलला चाललो होतो, तर ऑन द वे घर लागतं, तर म्हटलं चला घरी जाऊया, चौकशी करूया. पण ठीक आहे, जाऊ आता मी. इथे येताना विचारलेलं येऊ का म्हणून? काय काही विचारलेलं का येऊ का? मला तर नाही विचारलेलं बाबा. मग जाताना कशाला उगाच फॉर्मॅलिटी, जाऊ का वगैरे? निघ जा. मी पाणी आणते तुमच्यासाठी. आपल्या आयुष्यात आलेली फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून सुद्धा आपण एकमेकांना ओळख दाखवूच शकतो. संकेत नीट वागतो ना तुझ्याशी? हे घ्या. पाणी थंड आहे का? हो, थंड आहे. हे बरोबर जमतं हा तुला? नाही म्हणजे नवऱ्याला बाहेरून आल्यावर थंड पाणी लागतं. समजूतदारपणा आणि टाइम मॅनेजमेंट या दोन कमाल गोष्टी आहेत तुझ्याकडे. म्हणजे म्हणजे माझं नसणं आणि बरोबर त्याच वेळेला आकाशला भेटणं, त्या दोन गोष्टी कमाल मॅनेज केल्यास तू. म्हणूनच मी म्हटलं की तुझं टाइम मॅनेजमेंट कमाल आहे. हे बघा, तुम्ही आता उगाच संशय घेऊ नका. उगाच संशय घेतोय मी? उगाच घेतो मी संशय? मागच्या वेळेला तू ओविताईंकडे होतीस तेव्हा घरात कोणी नाही बघून हा बरोबर आला आकाश तुला भेटायला. आता पण इथे घरात कोणी नाहीये, लगेच आला तो आकाश तुला भेटायला. आणि हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडतंय आणि तू म्हणते मी उगाच घेतोय संशय. हा, तुझं लग्न झालंय माझ्याशी, हे सगळं शोभतं का तुला? काय ग हे शोभतं का तुला? अहो, मुक्ता, तू आज किती सुंदर दिसतेस ग. भाऊजी,
कधी आलात? हे काय आत्ताच आलो. चल चल आभा, आपण भाऊजींसाठी जरासा चहा करूया. एक मिनिट हा आलोच हा चहा करून. अहो मला आत्ताच्या आत्ता खरं खरं सांग, मी इथे नाही म्हटल्यावर तू त्या आकाशला बोलवून घेतलंस का? आकाशनेच फोन केला तुला स्वतःहून की मी येऊ का इकडे भेटायला म्हणून? मुक्ता मुक्ता बोल. अहो अहो प्लीज तुम्ही असलं काही करू नका. जर वेदा आणि आबाने बघितलं तर त्यांना उगाच संशय येईल. प्लीज प्लीज तुम्ही आत्ता इथून निघून जा प्लीज. हा मी निघून जाऊ? हा स्वतःच्या याराबरोबर गप्पा टप्पा सगळ्या झाल्या, मग नवऱ्याला काय निघून जात म्हणणार तू? कसं काय जमतं का अशा 2-2 पुरुषांना मॅनेज करायला? कुठे शिकली? हा अच्छा, का आधीपासूनच सवय आहे असे सगळी पोरं फिरवायची तुला? अगं मुक्ता, तू इकडे येणारेस मला सांगून यायचं ना. तू अचानक गायब झालीस, मला किती टेन्शन आलं. म्हणजे तू इथे येणार मला सांगायचं तरी ना. मी सोडायला आलो असतो ना तुला इथे, मग आपण इथून गेलो असतो हॉस्पिटलमध्ये रुंदाताईला भेटायला. चहा. थँक्यू. मी आलो हे बघून तुम्ही किमान मला हा चहा तरी विचारलात. नाहीतर आमची बायको काय परवाच नाही हो माझी, काय चहा वगैरे विचारलंच नाही. काय मुक्ता,